विश्वंभर, मला तर कळतच नाहीये काय बोलावं। ही मुलगी माझे बाबा करत असते, आज हिच्या मूर्खपणामुळे मी माझ्या भावाला पोरकी झाले असते। बघितलास व्हिडिओ? विक्रम गाडगे पाटील काय काय बरळतोय पाहिलंस? आणि सगळं कोणामुळे? तर ह्या मुलीच्या मूर्खपणामुळे। हिने जर चेक दिला नसता ना तर हा हल्ला कदाचित झालाच नसता। काय घोळ घातल्यास ते आलं का लक्षात? त्या दिवशी सांगितलं होतं ना तुला त्या मुलीला चेक देऊ नकोस म्हणून, नाही ऐकलंस माझं? ते जर ऐकलं असतंस ना तर आज हा दिवस दिसला नसता। तुला लाज नाही का ग वाटत? एवढं सगळं करून वर काहीच झालं नाही अशा आविर्भावात वावरतेस ती? का अशी वागतेस? तुझ्या बापाचा पैसा काय वर आलाय? स्वतःला एक तर कमवायची अक्कल नाही आणि बापाच्या पैशाचा चुराडा करतेय। कधी सुधारणार आहे कोण जाणे? विश्वंभर, मी आता थकले आहे हिच्या पराक्रमाना। आता तूच काय ते बोल आणि बघ। काय बोलू नंदक्का, किंमत नाही यायला पैशाची। नाही बाबा। बस, या झालेल्या प्रकारामुळे तुला दिलेली शिक्षा विसरलो असेल मी, असं वाटत असेल तुला, पण लक्षात आहे माझ्या, 1 लाख रुपये परत करायचे तुला मला, तेही 2 दिवसात। ते जर नाही केलंस ना तर या शुभूची असिस्टंट नसशीलच तू, पण कायमचं लक्षात ठेवायचं। तोंड आहे ना, पुन्हा दाखवायचं नाही मला। साहेब, एवढी मोठी रक्कम 2 दिवसात कशा आणतील त्या? ते तिचं ती बघेल, तिची बाजू घेऊ नकोस तू। 1 लाख रुपये 2 दिवसात, लक्षात ठेवायचं। माझं प्रिन्स चार्मिंग। स्वीटे, काय करायला लागलेस? डोकं फिरलंय का तुझं? फिरलंय की माझं डोसकं तुझ्या प्रेमात। स्वीटे, मी तुला आधीच सांगितलंय, माझ्यापासून लांब राहायचं। गप की रे शुभू, मला चांगलंच ठाऊक आहे तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेम आहे, आणि ते तू समद्यांसमोर दाखवून पण दिलंस आहे का नाही? काय स्वप्न बिप्न बघितलेलंस काय? स्वप्नात तर मी तुला रोज भेटतच असतोय रे, पण आता वाटायलंय हे माझे स्वप्न लवकरच खरं होणार आहे। तू काय भांग बिंग पिऊन आलेस काय? काय बडबडा लागलीस? बरोबर तेच बडबडतोय मी। मला सांग, जर तुझं माझ्यावर प्रेमच नसतं तर मला उचलून घेऊन आला असतास तू? हे प्रेम नाही तर काय आहे? जर प्रेम नसतं का नाही असंच टाकून दिलं असतंस की, हाय का नाही? स्वीटी, त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला माणुसकी म्हणतात। तुझ्या जागी दुसरं कोण बी असतं ना, मी तेच केलं असतं। तू काय पण म्हण, पण तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेम आहे हेच सत्य आहे। हेच सत्य आहे ना? हेच सत्य आहे ना? होय। मग तू असाच विचार करत बस, माझं डोसकं खाऊन टाइमपास नको करू। शुभू, असं काय बोलायलास? मी टाइमपास करालोय? मला तर माझं प्रेमच दिसत नाही। आलंच ना परत? तुम्ही आहेस होय? स्वीटी, हं? शुभूच्या मनात तुझ्याबद्दल हळवा कोपरा आहे हं? तू मस्त हेच वाटायला नव? हा, तो तुझ्याशी बोलत नाहीये ह्याचं कारण फक्त आणि फक्त श्रावणी आहे। खरंय तुमचं, श्रावणीच माझ्या आणि शुभूच्या मध्ये भिंत बनून उभी राहिली आहे। पण श्रावणीला हटवणं एवढं काही अवघड काम नाहीये। थोडंसं डोकं चालवलंस ना तर सहज सगळं शक्य आहे, आणि मी आहे ना तुझ्या बरोबर कायम। होय, ते आहेच की। शुभूचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे, नाहीतर त्याने तुला का वाचवलं असतं सांग बरं? होय की, त्याच्या मनात माझ्यासाठी थोडी तरी जागा आहेच, फक्त आता ती जागा मला कन्फर्म करायची आहे। हो ना? मग मी सांगते तसं वाग। शुभूच्या मनात जर तुझी जागा तुला कन्फर्म करायची असेल तर श्रावणीला हटवणं महत्वाचं आहे। मी बघच त्या श्रावणीची मी कशी वाट लावतो।
कशी कशी वाट लावणार आहेस? करण की मी काय तर नक्की करण. असं होत नाही स्वीटी. काहीतरी करेन नाही, त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. प्लॅनिंग तर केलं पाहिजे. सांगा की काय करू? हे बघ, श्रावणीला विश्वंभरचे 1 लाख रुपये द्यायचे. हां. श्रावणी आणि शुभू मिळून कसेही ते उभे करतील. आपल्याला ते पैसे त्यांना उभे करू द्यायचे नाहीयेत, हे लक्षात ठेव. पृथ्वी आणि अपर्णा पिशवी घेऊन वर कुठे चाललेत? काय करू काय कळतच नाहीये. काही करून उद्या सकाळपर्यंत 1 लाख रुपये गोळा करावेच लागतील मला. मी काय करू? आणि जर तसं नाही केलं तर बाबा माझं परत कधी तोंड बघणार नाहीत, मला शुभूची असिस्टंट म्हणूनही ठेवणार नाही. काय करू काय कळतच नाही आता. हो 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 शांत हो. किती टेन्शन घेशील? हा, हे बघ, ऐक ऐक ऐक, परिस्थिती कितीही कठीण असली ना तरी त्यावर काही ना काही मार्ग निघतोच. अरे कुठे मार्ग? काहीच मार्ग निघाला नाही. उद्या सकाळपर्यंत पैसे द्यायचे बाबांना, नाहीतर ना ते कधीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. तू उद्या पैसे देशील? कसे? त्यासाठीच तर आलो मी तुझ्याकडे. म्हणजे? हे बघ, मागच्या वेळेला तू माझ्याकडे मदत मागायला आली होतीस, पण मी करू नव्हतो शकलो. या वेळेला मी ठरवलंय, मी काका असल्याची जबाबदारी पार पाडणार आहे. घे, टेन्शन नको घेऊस. काका? थँक्यू. खरंच खरंच थँक्यू. श्रावणी, अगं काका काकू आईवडिलांसारखे असतात, त्यांना थँक्यू म्हणायचं नसतं. पण तरी पण हे एवढे थँक्यू, खरंच थँक्यू. अगं वेडी आहेस का तू? तू हे पैसे दे आणि नोकरी वाचव. हो, आणि काका मी दर महिन्याला माझ्या पगारातनं थोडे थोडे करत सगळे पैसे देईन ना तुला. त्याची काय गरज आहे? नाही नाही, गरज आहे. माझ्याकडनं चूक झाली आहे ना, मग मीच पैसे द्यायला हवे. मी पैसे देईन तुला परत. श्रावणी, आपल्यामध्ये हे देणं घेणं केव्हापासून करायला लागलीस तू? हे बघ, जे आमचं आहे ते तुझंच आहे की. नाही नाही काकू, म्हणजे बरोबर आहे, पण मला असं नाही जमणार. हे बघा, मी जर माझ्याकडनं पैसे परत घेणार असाल ना तरच आता मी पैसे घे. अगं काय हट्ट आहे तुझा हा? हट्ट समज नाही तर काही समज, पण मी पैसे परत करणार. श्रावणी, सध्या हे पैसे ठेव. तू देशील तेव्हाच तेव्हा बघू, पण आता तुझ्या चेहऱ्यावर स्माइल येऊ दे.